नमस्कार. चिंतन, ललित लेखन, लेखक श्रीकांत मोरे. यातील 11वा लेख आहे अकारण चिंता. संत तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. नेमकी हीच गोष्ट माणसाच्या लक्षात राहत नाही. विसरणे हा माणसाचा गुणधर्म असतो. मानसशास्त्रही ते मान्य करते. संतांच्या त्या उक्तीप्रमाणे आपण जर सतत परमेश्वराचे ध्यान करत राहिलो, मला वाटतं त्याला चिंतन म्हटलं तर योग्य ठरेल. चिंतनामध्ये इष्ट अर्थ अभिप्रेत आहे, पण चिंता म्हटलं की त्याच्यासोबत येणारे भय, दुःख, उदासीनता, अकारण कंप पावणे, हृदयाची धडधड वाढणे, अस्वस्थता, अशा कितीतरी मानसिक शारीरिक गोष्टी त्याच्यासोबत येतात. चिंतन मात्र शांत, निःशब्दता, दूरवर कुठेतरी पवित्र ऐकू येणारा नाद, मनाची प्रफुल्ल उल्हसित वृत्ती, चेहऱ्यावर तेज, कुणाशी तरी संवादामध्ये एकरूपता, या साऱ्या गोष्टी येतात. चिंता परमेश्वराचा किंवा देवाचा विसर पाडते. चिंतन परमेश्वराप्रती, देवाशी नातं जोडते. मानवी जीवनामध्ये म्हणूनच प्रत्येक गोष्ट वैचारिक असो, शारीरिक असो, चिंतनाला खूप महत्त्व आहे. मी नेहमी म्हणतो, अकारण चिंता माणसाला काळ वेळेचे गणित विसरायला लावते. म्हणजेच आम्ही गतिशून्य होतो. जगामध्ये जे प्रवाही आहे ते शुद्ध असते. मग ती विचारधारा असो, पाणी असो, कोणतीही प्रक्रिया असो, एकाच अवस्थेत जास्त काळ राहणे योग्य नसते. चिंतनातून निर्णय क्षमतेकडे जाणे अपेक्षित असते. चिंतेमधून नेमकी याच्या उलट परिस्थिती असते. चिंतनाला प्रवाही ठेवणे याचा अर्थ मनामध्ये इष्ट गुणांची बेरीज करत जाते. मग ते परमेश्वराचे ध्यान असेल, चांगल्या व्यक्तीचा सहवास असेल, चांगल्या ग्रंथांचे वाचन असेल, कीर्तनामध्ये दंग होणे असेल. एक कवी म्हणतो, भजनामध्ये कबीर रंगतो शेले विणतो राम. भजनामध्ये कबीर रंगतो शेले विणतो राम. शुद्ध मनाची मशीद जेथे, तिथेचे असतो चारो धाम. अर्थ तोच आहे. कबीर असो, मीराबाई असो, संत नामदेव असो की वेळा कुंभार, दामाजी पंत असू देत, विसोबा खेचर, नामदेव असो की ज्ञानेश्वर माऊली असू देत, मुक्ताई असो, या सर्व संत महात्म्यांच्या जीवनाचा प्रवास हा चिंतनातून अधिक पूर्णत्व असलेल्या चिंतनाकडे होत असतो. महाराष्ट्रात ज्या संतांनी संसाराचे महत्त्व सांगताना चिंतनातून त्याकडे पाहिले आहे. म्हणजेच चिंता ही माणसाची वैरी असल्याचा भक्ती मार्गाचा अंगीकार करावा असे सुचवले आहे. भक्तीच्या माध्यमातून चिंतेचा विसर पडतो आणि परमेश्वराचे ध्यान असता मनामध्ये राहते. संतांनी कीर्तन असो, प्रवचन असो, एक तरी ओवी अनुभवावी असे सांगताना मानवी संस्कृतीमध्ये इष्ट नीतिमूल्यांचा प्रसार केला. चिंतन जीवनाचा, मानवी संस्कृतीचा अविभाज्य घटक, मानवाच्या प्रगतीचा पाया. तर चिंता प्रगतीमधील अडसर. चिंतन दिशा दाखवते. मोठी आव्हाने सहज नदीप्रमाणे पार करायला माणसाला मदत करते. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.